हे बघ, आता हे खूप जास्त होतंय. नरोत्तम जोशी आम्हाला सांगत होता की भीमरावच्या बाजूने लढण्यासाठी तू भीमरावच्या वकिलालाच सांगितलं होतंस आणि त्या खालच्या जातीच्या भीमराव आणि रमासाठी सरबताचा ग्लासही घेऊन गेली होतीस पाजायला. हे असं चालणार नाही. एवढ्या वर्षांपासून तुम्ही जसं बोललात मी तशीच जगत आले. जर आता काही दिवसांपासून मी माझ्या मर्जीने वागतेय तर तुम्हाला एवढं वाईट? जर तुला काही करायचंच असेल तर आपली जात, आपला समाज, आपल्या भावकीसाठी कर ना. त्या खालच्या जातीच्या भीमराव आणि रमाची साथ द्यायची काय गरज आहे? काय मिळतं तुला? आत्मविश्वास आणि आशा. आत्मविश्वास आणि आशा. ठीक आहे, तुझ्या या आत्मविश्वास आणि आशेचाही इलाज करतो आम्ही. तुम्ही जरी माझा जीव घेतलात तरीही माझा आत्मविश्वास आणि आशा नाही हिसकावून घेऊ शकत. तू थांब आता. आता पाणी डोक्याच्या वर गेलंय. आता तुला बांधून टाकतो. आता तो रात्रभर त्या खालच्या जातीच्या भीमरावला आठवून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत बस. आता बघूया की तुझा हा आत्मविश्वास आणि तुझी ही आशा किती तुझ्या कामी येते. इथेच पडून राहा रात्रभर. भीमराव, अरे तुझे सर कुठल्या गोष्टीचे लय मोठे वकील आहेत, काही केलंच नाही. हितेश काका, त्यांनी प्रयत्न केला, नाही झालं कारण चूक आपली होती, कारण आपण काहीच लिहून नव्हतं दिलं. आम्हाला काय माहित होतं? आम्ही आहोत साधी माणसं. उच्च जातीच्या माणसाच्या मनात काय आहे आपल्याला काय माहित? आम्ही समजू शकलो नाही. कमीत कमी सरकार आणि कायद्याला तर समजायला हवं होतं. आई, ही गोष्ट तर भीमभाऊ सुद्धा बोलतात आणि हीच गोष्ट ती कधीपासून बोलत आलेत. तर तुम्हाला तर त्यांचं म्हणणं चुकीचं वाटतं ना? चीड येते तुम्हाला. आणि जर वाईट वाटतंय तर तुम्ही या गोष्टीची घोषणा का नाही करत की तुम्ही भीमभाऊंच्या बाजूने आहेत? भीम नाही झाला, कुठल्या दगडाची रेष झाली ती. काही पण म्हणो, सगळे तराजूत मोजायला लागतात. जर ती गोष्ट रेषेच्या या बाजूला आहे तर समर्थनात आहे आणि त्या बाजूला आहे तर विरोधात आहे. अरे रेषेच्या या बाजूला आणि त्या बाजूला काय असतं? तुम्ही सर्व लोक रेषेच्या त्या बाजूस आहात आणि या बाजूस फक्त आम्ही आहोत. आणि भीमराव, तू चिठ्ठी लिहून काय दिवे लावणार होतास? काय झालं? काय झालं? काही मिळालं? मिळालं ना सर. काय मिळालं? सांग. आठवणी मिळाल्या. अशा आठवणी मिळाल्या ज्या आठवणी मी आयुष्यभर आठवू शकेन, आठवून रडू शकेन, रागावू शकेन आणि स्वतःला पुढच्या लढाईसाठी तयारही करू शकेन. मग सांग, कोणत्या आठवणी मिळाल्यात तुला? छोट्या जातीतल्यांना आत येण्यास परवानगी नाहीये. तुमचे वकील आतमध्ये जाऊन बोलतील, तुम्ही सगळे इथेच थांबा. ह्याच की कोर्टाच्या बाहेर माझ्या जातीचे लोक आपल्याच खटल्यात सामील होऊ शकले नाही. मग कोर्टाच्या आत तुम्ही सगळे गेले असतात तर निर्णय बदलला असता? प्रश्न निर्णय बदलण्याचा नाहीये सर. प्रश्न हा आहे की जातीच्या नावाखाली न्यायालयाचे दरवाजे कोणासाठी कसे बंद केले जाऊ शकतात. प्रश्न हा आहे की न्यायाचे घर नियम, कायदा, साक्ष या सर्वांवर चालेल
का उच्च जातीच्या मर्जीप्रमाणे? प्रश्न हाही आहे सर की जेव्हा न्यायालयाच्या बाहेर आम्ही सगळे आमच्या निर्णयाची वाट बघत बसलो होतो, तेव्हा आमच्या मुद्द्यावर आत काय वाद झाला, काय दाखले दिले गेले, आम्हाला का सांगितलं नाही? प्रश्न हाही आहे की आम्हाला आमचा हा अधिकारही नसावा की आमच्यावर केवळ वरच्या जातीचे निर्णय न लादता प्रत्येक पक्ष आणि अपक्षाच्या निर्णयाचे साक्षी होऊ? हे बघ, तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर हेच आहे की तू आणि तुझी जात रेषेच्या त्या बाजूस इतकी लांब असते ना आम्ही ऐकू शकतो ना आम्ही बघू शकत. म्हणून मी जे काही सांगतोय ना, तुम्ही लोकही तसाच विचार करा, म्हणजे उरलेलं आयुष्य आरामात निघून जाईल. नाहीतर असेच दारोदार आयुष्यभर फिरत राहा. समजलं? तुम्हा सगळ्यांचं काय आयुष्य आहे ना, खालच्या जातीत जन्माला आला, छोटी कामं करता ना, राहायला घर, वर खायचे वांदे. साहेब जाऊ दे ना, यांना नका बोलू आता काही. तो मला शिकवणार हा, काय करायचं काय नाही करायचं हा? साहेब, माझ्या पोराला तुम्ही असं नाही मारू शकत. मुलगा म्हणजे हा माझ्या मुलाच्याच वयाचा आहे आणि ज्याची जी भावना आहे ती आमच्या समाजाप्रतीच आहे की, त्यामुळेच तर मुलगाच आहे ना. म्हणून रामजी, आम्ही तुम्हा लोकांच्या प्रत्येक बुलंद आवाजाचा गळा असाच दाबून टाकू आणि तुम्ही लोक असेच बघत राहाल. कोणी काहीच करू शकणार नाही. समजलं? नाही सर, आमची जात आणि आमच्या समाजासाठी उठवलेला प्रत्येक आवाज तुम्ही जास्त काळ दाबू शकणार नाही. कारण आज आम्ही फक्त एवढं म्हणण्याने न्यायालयाची दारे आमच्यासाठी बंद का होती? तुम्ही इथे आलात आमची चेष्टा करायला, पण तुम्ही बघाल पुढे आमच्या संघर्षाने हे सगळं बदलेल आणि एवढं बदलेल की हे कोर्ट आणि ही व्यवस्था आमच्या जातीसाठी नवीन व्यवस्था बनवेल. ते ह्यामुळे सर, कारण दबावामुळे कोळसा देखील हिरा होऊ शकतो. मग आम्ही तर माणसं आहोत आणि तुमच्या ह्या दबावामुळे एक दिवस आम्ही असे बनू ज्यांच्याशिवाय तुम्ही आणि तुमचा हा समाज आपल्या देशाची कल्पनाही करू शकणार नाही. हे लिहून घ्या. आणि साहेब, मी तुमच्यापेक्षा वयाने लई लहान आहे, पण एक गोष्ट बोलायची. हा सांग. तुम्ही इथं का आलात? आम्हाला हे सांगायला की आम्ही केस हारलोय म्हणून? हे तर आम्हाला आधीपासूनच माहिती आहे. तुम्ही आम्ही हारलोय हे बघून लय आनंदी झालात. तर साहेब, आनंदी होण्यासाठी तुम्ही आमच्यासारख्या खालच्या जातीवाल्यांकडे येणं हे तुम्हाला शोभत नाही. आणि साहेब, तुम्ही उगाच इथपर्यंत आलात, हे तर अजूनच चुकीचं झालं ना. उगाच तुम्ही तुमची येळ वाया घालवली. ऐकलं होतं, आज बघितलं पण. संस्कार नावाची गोष्ट तुम्हा लोकांकडे नाहीच आहे. घरच्या बायका
अशा बोलतात हा? साहेब, जेव्हा बायका उद्धटपणे बोलतात ना तेव्हा त्यांना असंस्कारी बोलतात. पण माझ्या दोन्ही सुनांनी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम व्यवस्थित दिलंय, जे आमच्या घरातले संस्कार आहेत. आणि आज मी लई खुश आहे. चाल. रमा, लक्ष्मी, इकडे ये. काय आत्या? आज तुम्ही दोघींनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं ना, हे ऐकून लई बरं वाटलं मला. आता मला खरंच वाटतं की माझं कुटुंब वेळेसोबत आणखीन मजबूत बनलं. पण आत्या, ह्या सगळ्या माग फक्त एकच व्यक्तीचा हात आहे. वहिनी, भीम भाऊ. हे समज तुमच्यामुळे तर आहे, नाहीतर जीवनात मी असं कधीच बोलू शकले नसते. पण खरं सांगू का, लई चांगलं वाटतंय असं बोलून. भीमराव, असं बाईच्या जातीला डोक्यावर बसवणं चांगली गोष्ट नाही आहे. आपल्या हक्कासाठी लढणं आणि बोलणं डोक्यावर बसवणं नसतं जोखू काका. मग तो पुरुष असो किंवा स्त्री, त्याला माणूस तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा तो आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी लढतो आणि बोलतोही. भीम, हक्काची लढाई जर मर्दाने लढली ना तरच चांगलं असतं. पण स्त्री आणि पुरुष एकत्र लढले तर लढाई अजूनच शक्तिशाली होते. हा भीमराव आहे, त्याच्याबरोबर भाषणात जिंकू नाही शकणार. वहिनी, हे जे तुम्हाला चांगलं वाटलंय ना, त्याची जाणीव होऊ द्या आणि स्वतःला हे वचन द्या की आयुष्यभर तुम्ही अशाच राहाल. तुम्ही मला कितीही बांधून ठेवलात तरीही मी गप्प नाही बसणार. ऐकताय ना तुम्ही? मी भीमची साथ नक्कीच देणार. मालकीणबाई, तुम्ही किती ओरडा, मालक ऐकणार नाहीयेत. कारण मालक इथे नाहीच आहेत. ते गेलेत भीमच्या चाळीत आनंद साजरा करायला. भीमराव, रामजीत, बाबा, आम्ही तुम्हा लोकांना बोललो होतो ना की आम्ही रात्री चाळीत येऊ आनंद साजरा करायला. तर बघा, आम्ही आलो. आता मजा येईल. बोलू. आता आम्ही आज जाऊन आनंद साजरा करू आणि तुम्ही सगळी जण इथेच बाहेर बसू आम्हाला आनंद साजरा करताना पाहाल. खूप मजा येईल. चला.
हे घ्या. आनंद साजरा करू. आई काय खायला भेटलं? नाही बाळा, काही जेवायला नाही मिळालं. इथलं सगळं समजलं म्हणून काम सोडून आले, म्हणून मालकानं पगार पण दिला नाही आणि कोणी उधारी बी दिली नाही. प्रचंड देवजी, भुकल्यांसमोर आनंद साजरा करण्याची वेगळीच मजा आहे. हे अगदी बरोबर बोललास तू. बघा, व्यवस्थित बघा. आई काहीतरी खायला दे, खूप भूक लागली. दीपक, मी बघतो काहीतरी. कुठे चालले तुम्ही आणि काय बघणार आहे? काय व्यवस्था करणार आहे? मला असं वाटतंय की सगळ्यांना भूक लागली आहे. आता आपल्या सगळ्यांना असं केलं पाहिजे की आपल्याकडे जेवढे काही पैसे आहेत सगळे पैसे एकत्र करून सगळ्यांसाठी जेवण आणायला पाहिजे. म्हणजे आपल्यापैकी कोणीही उपाशीपोटी राहणार नाही. वा भीमराव, काय डोकं आहे. खायचंय स्वतःला आणि भरवायचं आपल्या पत्नीला. नवीन नाटक सुरू केलं. पैसे आणा, समद्यांचे पैसे जमा करून खायला आणा. वा, लई छान. वय हितेश भाऊ बराबर बोलताय. काय बरोबर बोलताय? एवढंच ओळखलं तुम्ही भीमरावला? मला तर लई कीव येते तुमच्या बुद्धीची. हे फुलिया, नाहीतर काय ग? अगं काय केलं ह्या भीमरावनं आतापासून? आपल्या बापाच्या आणि बायकोच्या कमाईवर जगतोय बिनकामाचा. ए जनार्दन, हे सगळं तुम्ही लोकांनी केलेलं आहे आणि आम्हाला ऐकवताय? अरे तर मग आम्ही समज हे बरोबर वाटलं म्हणूनच केलं. आणि जर का काही चूक झालीच असल तर दर येडेस प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला गुन्हेगार समजायची काही बी गरज नाही. हे बघा काका, शांत व्हा. आता ह्या वेळेस तुम्ही गुन्हेगार आहात नाही आहात ह्यापेक्षा मोठी अडचण ही आहे की सगळ्यांना भूक लागली आहे. तो मुलगा बिचारा भुकेला आहे. माझी आणि रमाची अडचण होते ना तुम्हाला. आम्हाला नकोय तुमचं अन्न. पण माझं म्हणणं ऐका. सगळ्यांनी पैसे एकत्र करा आणि सगळ्यांसाठी जेवण मागवा. चल रमा, तिकडे जाऊन बसू. नकोय आम्हाला तुमचं जेवण. तुम्ही कुठं? तुम्हा लोकांसोबत अजून कुठं? नाही ताई, ह्यांना अडचण आमची आहे, तुमची नाही. तुम्ही बसा. अहो बसा बसा. माझा पोरगा उपाशी आहे, मग मी बी उपाशी राहणार. पोरगा पोरगा पोरगा, जोपर्यंत पोराच्या मागे आपला जीव नाही देणार शांत नाही बसणार तुम्ही. बाप आहे त्याचा, तुला नाही कळायचं. बाबा तुम्ही. काय बाबा, गप्पा बस. गरजेचं आहे. भीमराव, खूप हाऊस होती ना उच्च जातीच्या लोकांशी लढायची. हा, आता मजा येते? सांग. तुमच्यापैकी ज्याला कोणाला भूक लागली ना त्याने काम करावं. इथे आमच्या समोर यावं, थोडं रडावं, विनंती करावी. कदाचित आम्ही कीव करून काही भाकऱ्या तुम्हा लोकांसमोर फेकून देऊ.